सकाळच्या नाश्त्याला काय बनवायचं या विचारात असाल तर आज ही रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। आज आपण खूपच पौष्टिक असे मुगाचे अप्पे बनवतोय। अप्पे तर तुम्ही बऱ्याच प्रकारचे बनवले असतील, तर आज आपण मोड आलेल्या मुगापासून पौष्टिक अप्पे बनवणार आहोत। बनवायला खूपच सोपे आहेत। घरातील साहित्यापासूनच आज मी तुम्हाला हे अप्पे बनवून दाखवणार आहे। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। तर हे मुगाचे अप्पे बनवण्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। यामध्ये 1 वाटी मोड आलेले मूग घालायचे। तुम्ही साधे मूग सुद्धा घेऊ शकता। मी इथे मोड आलेले मूग घेतलेले आहेत। यानंतर 1 वाटी पोहे मी 5 मिनिटं भिजवत ठेवलेले होते। धुवायचे आणि असेच ठेवायचे आहेत भिजत, चांगले नरम होतात। यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे। 1 इंच आल्याचा तुकडा, 4-5 लसणाच्या पाकळ्या घालायच्या। लसूण लहान आहेत म्हणून जास्त घातलेत, तुमच्याकडे मोठ्या कळ्या असतील तर 1-2 घाला। 1 चमचा जिरं घालायचं। तिखटाप्रमाणे इथे हिरव्या मिरच्या घालायच्या, तर मी 3 मिरच्या घेतलेल्या आहेत। आता या मिरच्या याचे 2 तुकडे करायचे आणि या मिक्सरच्या भांड्यात घालायचं। चवीप्रमाणे मीठ घालायचं। यानंतर थोडंसं पाणी घालायचं आहे, पाणी जास्त घालायचं नाही, फक्त मी इथे अर्धी वाटी पाणी घातलंय। झाकण लावून जाडसर वाटून घ्यायचं। तर हे पहा, जाडसर मी वाटून घेतलंय। आता हे एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून सुद्धा घेतलेलं आहे। आता यामध्ये मिक्सरचं भांडं धुवून अर्धी वाटी अजून पाणी घातलंय। पाणी तुम्ही तुमच्या हिशोबाप्रमाणे घालू शकता। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे जे बॅटर आहे ना अप्प्याचं, हे जास्त पातळ करायचं नाही, जास्त पाण्याचा वापर आधी करायचा नाही। यानंतर इथे मी 1 गाजर किसून घेतलाय, 1 बारीक चिरलेला कांदा आणि मूठभर कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे। आता हे सगळं साहित्य आहे ना, हे आपण आता मिक्स करून घ्यायचं यामध्ये। यात तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता। मुलांना काही वेगळ्या भाज्या आवडत असतील तर त्याचा वापर तुम्ही यामध्ये करू शकता। हे बघा, मी सगळं व्यवस्थित मिक्स केलंय। बॅटर तुम्ही पाहू शकता, अशा पद्धतीचं आपल्याला बॅटर हवं, जास्त पाण्याचा वापर केलेला नाही, घट्टसर असं बॅटर पाहिजे। आता यात 1 चमचा मी खाण्याचा सोडा घेतलाय, किंवा तुम्ही इनो सुद्धा वापरू शकता। आता हा इनो किंवा सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि सगळं व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे। तर सगळं मिक्स करून झालं आहे। आता अप्पे बनवायला घेऊया। तर अप्पे पॅन मी गॅसवर गरम करायला ठेवलेला आहे। सगळ्या साच्यांमध्ये तेल घालायचं आहे, अशा पद्धतीने व्यवस्थित पसरवून घ्यायचं। यामुळे अप्पे आहेत ते चिकटत नाही। यानंतर सगळ्या साच्यामध्ये 1-1 चमचा आपण जे मिश्रण बनवलं होतं अप्प्याचं ते घालायचं आहे। एकदम जास्त वरपर्यंत घालायचं नाही, कारण हे अप्पे नंतर फुलतात आणि वरपर्यंत हे मिश्रण पसरलं जातं। तर अशा पद्धतीने सगळ्या साच्यांमध्ये हे मिश्रण मी घालून घेतलंय। सगळं मिश्रण साच्यांमध्ये घालून झाल्यानंतर गॅसची फ्लेम मी इथे स्लोच केलेली आहे। झाकण ठेवायचं आहे आणि 7 ते 8 मिनिटं हे अप्पे छान वाफवून घ्यायचे। हे अप्पे आपले वाफवून होत आहेत, शिजून होत आहेत, तोपर्यंत चटणी बनवायला घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी भाजलेली डाळ घालायची आहे, म्हणजे फुटाण्याची डाळवं, आणि यानंतर 2-3 हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचा तुकडा, 3-4 लसूण पाकळ्या आणि मूठभर कोथिंबीर घातली आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा साखर घातलेली आहे। आता अर्ध्या लिंबाचा रस पिळायचा आहे, यामुळे चटणी मस्त चटपटीत आंबट गोड बनते। थोडंसं पाणी घालायचं आणि झाकण लावून मिक्सरला छान चटणी बारीक वाटून घ्यायची। तर हे पहा, आपली मस्त हिरवीगार चटणी चटपटीत तयार झालेली आहे। खायला मस्त लागते, अगदी आंबट गोड बनते। चटणी एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता ही चटणी तुम्ही अशीच खाऊ शकता, पण आपण याला फोडणी देतोय। फोडणी देण्यासाठी 2 चमचे तेल गरम केलंय, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं घालायचं, कढीपत्ता घातलाय। त्यानंतर मी इथे 1 मिरची आहे लाल, ती कापून घातली आहे। आता हा गरमागरम तडका म्हणजे फोडणी चटणीवर घालायची। मस्त आंबट गोड आपली चटपटीत चटणी तयार झालेली आहे। आता 7 ते 8 मिनिटांनंतर झाकण काढून अप्पे पाहून घेऊया। अप्पे छान फुललेत, हे बघा, रंगसुद्धा हळूहळू मस्त यायला लागलेला आहे। आता हे अप्पे जे आहेत ते पलटून घ्यायचे आहेत। तर सगळे अप्पे मी अशाच पद्धतीने पलटून घेते।
तुम्ही पाहू शकता याला रंग किती सुरेख आलाय। सगळे आप्पे पलटून घेतलेत। आता यावर थोडंसं तेल घालायचं आहे आणि झाकण ठेवून दुसऱ्या बाजूने सुद्धा हे आप्पे 7 ते 8 मिनिटं छान भाजून घ्यायचे आहेत। तर हे बघा आपले आप्पे मस्त फुलून आलेले आहेत। रंग किती सुरेख आलाय तुम्ही पाहू शकता। हे आप्पे बनवायला खूपच सोपे आहेत। घरातीलच साहित्यापासून बनवलेले आहेत। शिवाय पौष्टिक सुद्धा आहेत कारण आपण हे आप्पे मोड आलेल्या हिरव्या मुगापासून बनवलेले आहेत। मुगाची भाजी तर आपण बनवतच असतो, पण अशा पद्धतीने हे पौष्टिक आप्पे एकदा नक्की बनवून पहा। तुम्ही पाहू शकता किती मस्त टम्म फुगलेले आहेत। चला तर आता हे आप्पे काढून घेऊया। तर सगळे आप्पे मी काढून घेतलेले आहेत। सगळे आप्पे बनवून घेतलेत आणि प्लेटमध्ये काढून घेतलेत। रंग पहा किती सुरेख आलेला आहे। अगदी 15 मिनिटात हे आप्पे बनवून तयार होतात। मुलं भाज्या खात नसतील तर अशा पद्धतीने तुम्ही हे मुलांना आप्पे बनवून देऊ शकता। सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्याच्या वेळी किंवा मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता। तर हे आप्पे दिसायलाच सुंदर नाही, खायला सुद्धा खूपच चविष्ट लागतात। तुम्ही पाहू शकता क्रिस्पी झालेले आहेत। वरून लेयर खूप मस्त आलेला आहे आणि नरम सुद्धा झालेले आहेत। खायला एकदम भन्नाट लागतात। नक्की करून बघा। मुगाची आपण भाजी बनवत असतो तर अशा पद्धतीने हे आप्पेची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।